किल्ले शिवनेरीवरती 395वा शिवजन्मोत्सव जो आहे तो अतिशय दिमाखात साजरा होणार आहे। थोड्याच वेळात या संपूर्ण शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होते। ज्योती मेटे आपल्या बरोबर आहेत। ज्योतीताई, शिवजन्मोत्सवाला सहभागी होण्याकरता आलात, उत्साह कशा पद्धतीचा आहे? 395वा शिवजन्मोत्सव आहे, सरकारी कार्यक्रम आहे, अतिशय दिमाखात होतोय। अगदी बरोबर। सरकारी कार्यक्रम जरी असला तरी तमाम शिवप्रेमींची ही आपण बघितलं असेल की मध्यरात्रीपासून जिथे दर्शनासाठी लगबग सुरू आहे, सगळ्यांचा हेतू एकच असतो की ह्या पावनस्थळी नतमस्तक होऊन इथून जी आपल्याला ऊर्जा आहे ती ऊर्जा घेऊन बाहेर पडायचं, आणि त्याच समान हेतूने आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत। परंतु गेल्या काही शिवजन्मोत्सवाचे आपण गेल्या 2-3 वर्षांचे कार्यक्रम पाहिले तर ज्यावेळेस हा शासकीय कार्यक्रम होतो त्यावेळेस गडावरती जे शिवभक्त असतात त्यांना येण्यास संपूर्ण बंदी घातलेली असते, त्यामुळे कुठेतरी एक नाराजीचा सूर जो आहे तो शिवभक्तांमध्ये असतो। यंदा अशी परिस्थिती उद्भवेल काय, तुम्हाला काय वाटतं? सरकारने या सगळ्या संदर्भात योग्य असं चिंतन करणं गरजेचं आहे का? निश्चितच, परंतु मला असं वाटतं की दुसऱ्या बाजूनी आपण पाहिलं पाहिजे, कारण इथे मग राज्याचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळे उपस्थित राहत असतात, त्यामुळे थोडासा आपल्याला सुरक्षेचा मुद्दा देखील विचारात घ्यावा लागतो। पण मला असं वाटतं की म्हणजे मध्यरात्रीपासून ते दिवसभर सगळ्या शिवप्रेमींना इथे आता ती संधी तशी उपलब्ध करून दिली जाते, आणि ती एका अर्थाने रास्त पण आहे। खरं तर एकीकडे शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम किल्ले शिवनेरीवरती होतोय, परंतु याच महाराष्ट्रामध्ये अनेक दुर्दैवी घटना ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात। जेव्हा मसाजोगचे सरपंच होते संतोष देशमुख, त्यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास आता 2 महिने उलटून गेलेली आहेत, तरी कृष्णा आंधळे जो शेवटचा आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे आणि त्याला कुठेही अटक झालेली नाहीये। या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? पोलिसांचं हे फेल्युअर आहे का? कारण की काल सुप्रिया सुळे असतील, सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मंडळी त्या ठिकाणी गेलेले होते। निश्चितच, म्हणजे या प्रकरणाला प्रदीर्घ कालावधी होऊनही एक आरोपी अटक होत नाही, हे प्रशासकीय यंत्रणेवर, विशेषतः पोलीस तपास यंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे। परंतु याचीच एक दुसरी बाजू जर आपण विचारात घेतली तर आता न्यायालयाकडे त्यांनी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे। याचाच अर्थ प्रशासन एका बाजूने ते सकारात्मक पावलं त्याच्यामध्ये उचलत आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु 2 महिने उलटूनही आरोपी अटक होत नाही ही बाब पोलीस प्रशासनाला लांछनास्पदच आहे। परंतु ए टीम जरी आतमध्ये असली वाल्मिक कराड यांची, परंतु बी टीम मात्र बीडमध्ये कार्यरत आहे असं सातत्याने धनंजय देशमुख, जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, ते सातत्याने आरोप करतात। जे शिवलिंग मोराळ्यांच्या गाडीमधनं वाल्मिक कराड जे सरेंडर झालेले CID कडे, ते शिवलिंग मोराळ अजून देखील बाहेरच आहे, म्हणजे त्यांची कोणतीही तपासणी पोलिसांकडनं झाली नाही। नाही, हे तपास यंत्रणांशी संबंधित हा मुद्दा आहे, आणि तपास यंत्रणांनी हे स्पष्टच करायला हवंय की तपासामध्ये ज्या बाबी आढळून आल्यात, मग ते आरोपीशी संबंधित असतील किंवा अन्य कुठल्या असतील, तर त्या अनुषंगाने तपास यंत्रणांनी आजपर्यंत काय कारवाई केलेली आहे किंवा पुढे काय प्रस्तावित करतात, आणि दुर्दैवाने हे होताना दिसत नाहीये। म्हणजे तपास यंत्रणा, माझी सुरुवातीपासून यामध्ये एक भूमिका आहे की तपासाला बाधा न येता तपास यंत्रणांनी हे वेळोवेळी सांगायलाच हवंय की तपासाचं कामकाज कुठपर्यंत आलेलं आहे आणि ते काय करत आहेत। परंतु सातत्याने ह्या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांनी त्यांच्या तत्कालीन कृषी मंत्री असताना अनेक घोटाळे त्यांनी त्यांच्या खात्यात केले, त्या सगळ्या संदर्भातले पुरावे सातत्याने देतात आहेत। एकीकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध अतिशय जवळचे आहेत, त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावरतून त्यांनी राजीनामा द्यावा असं सातत्यानं प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो। मला असं वाटतं की या मुद्द्यावरती आपण म्हणजे ह्या हत्येच्या तपास कामावरती जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, आणि तपास कामावरती लक्ष केंद्रित करत असताना या प्रकरणामध्ये मोका लागलेला असल्यामुळे 6 महिन्याच्या आत चार्जशीट फाईल होणं, ती परफेक्टली चार्जशीट फाईल होणं, आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांच्या साह्याने या तपासाचा अचूक म्हणजे कामकाज करणं हे गरजेचं आहे। परंतु सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जर अजित पवारांना करण्यात आली तर अजित पवार म्हणतात की धनंजय मुंडेंनाच विचारा त्यांच्या राजीनाम्याबद्दल। नाही, खरं तर या बाबतीमध्ये मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यायला हवा आहे, आणि त्यांनी यापूर्वीच ही बाब स्पष्ट केलेली आहे की ह्या राजीनाम्याचा तूर्त प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळे आता हा त्या पक्षश्रेष्ठींपुरता आणि राज्यांच्या संबंधित वरिष्ठांपुरता हा मुद्दा राहिलेला। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। ज्योती मेटे होत्या, ज्या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला शिवनेरी किल्ल्यावरती उपस्थित झालेल्या आहे। शासकीय कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकतो की संपूर्ण किल्ल्यावरती शिवभक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत, आणि शिवजन्मोत्सवाच्या बाजूला या संपूर्ण ओपन स्पेसमध्ये शिवकालीन संपूर्ण शस्त्रास्त्र खेळ
जे आहेत ते त्याचं प्रात्यक्षिक जे आहे ते दाखवलं जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात या ज्योती मेटे आपल्याशी बोलत होत्या। शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम होत असला तर एकीकडे राज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आरोपी आहेत त्यांना पकडण्यामध्ये पोलीस जे आहेत ते असमर्थ आहेत असं मत जे आहे ते ज्योती मेटे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।